होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही जी कंप्लेंट आहे ही म्हणते, त्यांचं असं म्हणणं होतं की कोणालाच महाराष्ट्रात हे माहीत नव्हतं आणि त्यांनी ती कंप्लेंट घेतली, त्यांनी त्याच्यावर सुओ मोटो ते म्हणाले मी कंप्लेनंट आहे याच्यात, आणि त्याच्यानंतर ती FIR झाली. तर आम्हाला झालं तेवढं सगळं आम्ही लावून धरलं. फक्त ज्या गोष्टीला काही वेळ लागतो, जी प्रोसिजरल करायला लागतं ते प्रोसिजरल करण्यासाठी तो वेळ गेला. इव्हन ते बाळ मिळण्यासाठी ते सगळं प्रोसिजर महिला आयोगाने केलं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला असं वाटतं ते त्यांनी केलं असेल तर त्याच्याबद्दल आपण त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. पण जो प्रोॲक्टिव्हनेस, थोडासा जे सेन्सिटिव्हिटी दाखवणं गरजेचं असतं की महिला आयोगाची टीम तिथे हजर पाहिजे होती, किंवा निदान एक फोन तरी त्यांनी करून कुटुंबाला सांत्वन देण्याचं काम तरी करायला हवं होतं. तिथे जिथे चुकल्या तिथे चुकल्या म्हणू, जिथे चांगलं केलं तिथे चांगलं केलं म्हणू, उगाचच टीका आम्ही करणार नाही. आणि थोडा हळूहळू महिला आयोग अतिशय ऍक्टिव्ह झाला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही ज्या पद्धतीने 5-6 महिन्यापूर्वी मोठ्या सुनीने तक्रार केली होती आणि तो डिस्प्यूट त्यांनी तिथे अतिशय योग्य प्रश्न विचारला. ती कारवाई झाली असती त्याच्यामध्ये तर आज वैष्णवीचा जीव वाचला असता. नाही, अगदी योग्य प्रश्न विचारला. मयुरी जगतापनी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा हा तक्रार करायला ती पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तेव्हा पहिलं तर तिला समजवण्यात आलं होतं की कुटुंबातले वाद आहेत हे मिटवा, आणि त्याची सगळी इंटेन्सिटी यांना माहिती असताना तिने सगळ्या गोष्टी सांगितलेल्या की किती मारहाण झाली, कसं झालं, सगळं सांगून सुद्धा जर हे असं होत असेल तर अतिशय, आणि महिला आयोगाने तेव्हा जर याची योग्य दखल घेतली असती आणि हे मिटवलं असतं तर आज वैष्णवीचे प्राण गेले नसते. हेही तितकंच खरं आहे. काल ज्या पद्धतीने या दोघांना अटक केलं त्याच्या अगोदरचे काही CCTV समोर आलेले आहेत, कारण हॉटेलमध्ये सगळे CCTV पाहायला मिळतात. कसं बघतं याकडे? कारण की कृती ज्या पद्धतीने झाली त्यानंतर टीका झाली सगळीकडून, आणि त्यानंतर देखील अशा पद्धतीच्या हॉटेलमधल्या पार्ट्यांची CCTV. मला असं वाटतं या कुटुंबाला फरार होण्याची सवयच आहे. जसं मी म्हटलं, नोव्हेंबरमध्ये मयुरी जगतापनी जेव्हा ती हे केली होती तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार झालं होतं 8 दिवस, आणि आल्यानंतर तिला वर म्हणालं की तू आमचं काहीच बिघडवू शकत नाही, तुला जे करायचंय तू कर. आणि याचा अर्थ त्यांना का तर राजकीय पाठबळ होतं किंवा त्यांना पोलिसांचं पाठबळ होतं. आत्ताच्या घटनेला सुद्धा त्यांना हे जे पाठबळ मिळत होतं म्हणूनच हे कुटुंब 6-7 दिवस पुण्यात असून सुद्धा ही दोघं जण फरार होती. एवढंच नाही तर ते जे व्हिडिओ झालेत आणि काही जी माहिती आली आहे की बटन पार्ट्या होत होत्या आणि एकीकडे आपल्याला दाखवत होते की हे फरार आहेत. मला वाटतं आता खरंच पोलिसांनी काहीतरी हातपाय हलवण्याची गरज आहे, कारण जनतेचा विश्वास पोलिसांवरनं आणि या सगळ्या राजकारण्यांमधनं साफ उडालेला आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की आतापर्यंत वैष्णवीची आत्महत्या अशाच पद्धतीनं हे प्रकरण बघितलं जात आहे. हो. तर याच्यामध्ये तिचा संशयास्पद मृत्यू आणि खून केला असण्याची शक्यता अगदी पोलिसांनी तपास केला पाहिजे. नाही, नक्कीच केला पाहिजे, कारण वैष्णवीचे जे फोटोग्राफ्स माझ्याकडे आले होते पोस्टमॉर्टमचे त्याच्यातला एक फोटोग्राफ देखील मी ट्विट केला आहे आणि त्याच्यात असं सर्कल केलं आहे, कारण ज्या व्यक्तीने ते पोस्टमॉर्टम केलं त्याच्या ग्लव्सचा हात पण दिसतोय आणि त्याच्यात 3 भोकं आहेत आणि ती 3 जी भोकं आहेत, आता मारलं असेल तर त्याचे व्रण असतात किंवा काळं निळं झालेलं असतं. ती जी 3 भोकं आहेत ती अतिशय संशयास्पद मला वाटली, म्हणून मी ते ट्विट केलं आहे की याची सखोल चौकशी नीट होईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. कारण ससूनमधल्या पोस्टमॉर्टममध्ये सुद्धा किती गौडबंगाल होतो हे देखील आपण बघितलं आहे. तर पोस्टमॉर्टम अतिशय योग्य पद्धतीने झालं तर या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. आणि तिचे वडील पहिल्याच दिवशी जेव्हा माझ्याशी बोलले ते ढसाढसा रडत होते. एकदा नाही 2-3 वेळा जे आमचं बोलणं झालं प्रत्येक वेळेस त्यांचं हेच म्हणणं होतं की ही आत्महत्या नाही आहे ताई, हे तिला मारलं गेलं आहे, तिचा घात केला गेला. घात हा त्यांचा शब्द होता आणि म्हणून मला वाटतं त्या दिशेने योग्य ती चौकशी होणं गरजेचं. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की एक प्रकरण नाही आहे तर असंख्य प्रकरणं ही 498ची इथे पाहायला मिळत आहेत. वैशाली होणे हे एक उदाहरण होईल आणि यानंतर तर या संपूर्ण प्रकरणं अशा पद्धतीची थांबली जातील. हुंडाबळी जो आजही सुरू आहे त्याला कुठेतरी लगाम लागेल. आणि दुसरं म्हणजे ज्या पद्धतीने अशा प्रकरणांमध्ये राजकीय वरदस्त पाहायला मिळतो, मग आपण पक्षात कुणाला घेतो आहे, त्याची पार्श्वभूमी काही आहे हे तपासणं गरजेचं वाटायला हवं की नाही? मला आता खरंच वाटतंय सगळ्या राजकीय पक्षांना शुद्धीवर येण्याची गरज आहे. कारण आत्ताच्या घटनेला जसं मी पुन्हा पुन्हा म्हणते, जे 288 आमदार तिथे निवडून गेले आहेत, 118वर अतिशय गंभीर स्वरूपाचे म्हणजे मर्डर, अटेम्प्ट टू मर्डर आणि रेप
असे गुन्हे असताना तिथे आपण त्यांना पाठवतोय, तर या राजकीय पक्षांना पहिलं भानावर येण्याची गरज आहे. आपण पक्षात कोणाला घेतो त्याच्याकडे कारण प्रत्येक पक्षाला काय वाटतं की जो आपल्याला फंड आणू शकेल, पैसा आणू शकेल, हे त्यांचे जे निकष आहेत ते बदलून सज्जन चांगली माणसं आणून ज्यांना देशासाठी काही विजन आहेत अशा माणसांना आणण्याची गरज आहे. आणि ही जी राजकीय अपरिहार्यता जी म्हटली जाते हे सगळे आता बंद करून एक दिशा देण्याची गरज आहे. महाराष्ट्र आत्ताच्या घटकेला सगळ्यात जास्त इथे ज्या घटना घडत आहेत तर खरंच हा महाराष्ट्र असा नव्हता. आणि मग मला म्हणावं असं वाटतं कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. तर आता हे बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने प्रयत्न करण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी घटना होत आहे. शिवाजी महाराज म्हणजे महिलेबद्दल चुकीच्या दृष्टीने जरी बघितलं तर हे करायचे. आज शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय करायचं? मला असं वाटतं छत्रपतींच्या नावाने तर सगळेच जण दुकान चालवतात असं मी एकदा नाही अनेकदा म्हणते. या लोकांना छत्रपतींची काही घेणं देणं नाही, त्यांच्या विचारांची काही घेणं देणं नाही, त्यांच्या नखाची सरसुद्धा या कुठल्याही पक्षाला नाही आहे. आणि जर खरोखर त्यांना तसं वागायचं असेल तर त्या दिशेने चालायचं असेल तर बरंच काही करणं गरजेचं आहे. महिला आयोगाला माझी विनंती आहे की यापुढे प्रत्येक मेमोरेंडम ऑफ मॅरेज बरोबर आणि एक कागद महिला आयोगातर्फे गेला पाहिजे की ज्याच्यात मी हुंडा दिला नाही आहे, मी हुंडा घेतला नाही असं लेखी स्वरूपात दोन्ही बाजूंकडनं घेतलं पाहिजे. आणि नवऱ्या मुलाकडनं तर मी कुठल्याही प्रकारचा शाब्दिक, मानसिक किंवा शारीरिक कुठलाही छळ करणार नाही असं लिहून त्या कुटुंबाकडनं घेतलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. पण खरंच हे करणं गरजेचं आहे.